नमस्कार मित्रांनो, SDI वर्ल्ड चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करते। आज आपण चंद्रघंटा मातेची कथा ऐकणार आहोत। चंद्रघंटा देवी ही दुर्गा देवीचे तिसरे रूप म्हणून ओळखले जाते। चंद्रघंटा देवीची नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजा केली जाते। चंद्रघंटा देवी भक्तांचे रक्षण करते आणि दुष्टांचा नाश करते। देवीच्या डोक्यावर चंद्र आणि हातामध्ये एक घंटा आहे, म्हणून या देवीला चंद्रघंटा देवी असे म्हणतात। देवीचा डोळा नेहमी उघडा असतो, जो तिच्या सूक्ष्म ज्ञानाचे प्रतीक आहे। देवी सिंहावर स्वार होते, जे तिच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे। आपल्या भक्तांचे वाईट शक्तीपासून रक्षण करते आणि त्यांना शांती व समृद्धी देते। देवी चंद्रघंटेची कथा ऐकल्याने घरात सुख समृद्धी नांदते। चला मित्रांनो, आता आपण देवी चंद्रघंटा मातेची कथेला सुरुवात करूया। जेव्हा देव आणि असुर यांच्यात दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होते, तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतांवर विजय मिळवला। इंद्राचे सिंहासन हिसकावले आणि स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला। हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले। स्वर्गातून हाकलवून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे गेले। तिथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचाराबद्दल आणि इंद्र, चंद्र, सूर्य, वायू आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकारांबद्दल सर्व माहिती परमेश्वराला सांगितली। देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्वीकडे फिरणे अशक्य झाले आहे। मग हे ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि शिव शंकर खूप क्रोधित झाले। त्याच वेळी 3 देवांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली। देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या ऊर्जेमध्ये मिसळली। ही ऊर्जा 10 दिशांना पसरू लागली। मग तिथे एका मुलीचा जन्म झाला। भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपला त्रिशूल सादर केला। भगवान विष्णूंनी त्यांना सुदर्शन चक्र दिले। त्याचप्रमाणे सर्व देवांनी या देवीला शस्त्रे दिले। इंद्राने वज्र आणि ऐरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला। हीच देवी चंद्रघंटा होय। सूर्याने आपले तेज, तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला। मग देवी सर्व शास्त्रासह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली। तिचे विशाल रूप पाहून महिषासुर भीतीने थरथर कापत होता। मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटा मातेवर हल्ला करण्यासाठी सांगितले। मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांचा सर्व सैन्याचा नाश केला। अशा प्रकारे देवी चंद्रघंटा मातेने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी SDI वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।